श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये आपण गेलो होतो रहाटगाव रोडवर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात. तर आता जात आहे आपण गांधी चौकातल्या मंदिरात. तर मी सकाळी लवकर उठून फोटोची पूजा केली, नंतर देवपूजा करून स्वामींचा अभिषेक केला. आज मला गुरुवारचा उपवास होता, तर मी स्वामींचा पंचामृतनी अभिषेक केला आणि स्वामींसाठी शिरा पण बनवून घेतला आणि मठात जासाठी पण डब्बा भरून शिरा घेतला. नंतर मी स्वामींची आरती केली, स्वामींना नैवेद्य दाखवला, गुरुवारची नित्य सेवा केली, माळजप केला आणि आरती केली आणि तयारी करून निघाली अमरावतीला. आज सकाळपासून उपवास होतो, तर कसं तरी होत होतं. तर आई म्हणत होती गेल्याबरोबर आपण काही ना काही खाऊन येऊ, पण खाले काय, उपवास होता ना. तर मग काय आले आले ज्यूस पिऊन घेतलं. मग थोडं फ्रेश वाटत होतं. आता आलो आम्ही गांधी चौकात. आधी अंबाईकर देवीचं दर्शन करून नंतर जाऊ स्वामींकडे. मग काय मला एक टोपी आणि दुपट्टा घ्यायचा होता स्वामींसाठी, तो मी घेतला आणि आईने पण सामान घेतलं आणि आलो दर्शन करायला देवीच्या मंदिरात. आल्या आम्ही हातपाय धुवून घेतले, नंतर दर्शन केले. आता ते नवरात्रात खूप गर्दी राहते. तुम्हाला हे अंबाईकर देवीचं मंदिर अमरावतीमधलं माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि इथूनच 5 मिनिटाच्या दूरीवर जनार्दन पेठ म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्थान आहे. तर हे पण तुम्हाला माहिती आहे का सांगा. तर इथे आज आम्ही आलेलो आहे. इथे गर्दी नव्हती आज, कारण की हे मंदिर आताच उघडलं होते. आजी म्हणतो ती गुरुवार आहे म्हणून 4 वाजता उघडते, नाही तर दुपारी बंद राहते. तर बरं झालं आम्ही 4 वाजताच आलो. तर मग काय इथे मस्त फोटो मूर्ती होती, स्वामींचे संदेश होते, ते वाचले. आणि ही आजी झाडत होती. तर आजीला म्हटलं दे, मी तुला थोडं झाडू लागते. आणि आरतीची तयारी करत होती आजी, तर मी पण आजीला तयारी करू लागली. नंतर आईने शिरा वाटला सर्वांना. नंतर आम्ही फोटो बघितले दुकानावर बाहेर स्वामींचे आणि आता आम्ही निघालो घरच्यासाठी. तर चला बाय.